शेकडो राक्षसांची मुंडकी हवेत उडू लागली. रक्तांच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी लोधासूर गदा घेऊन देवीसमोर आला. त्याने देवीवर प्रचंड प्रहार केला, पण मातेने आपल्या त्रिशूळाने त्याची गदा हवेतच नष्ट केली. देवीने झेप घेतली आणि आपल्या पायाने लोधासुराची छाती दाबली. तिने त्रिशूळ उचलले आणि थेट त्याच्या छातीत आरपार खुपसले. लोधासूर मरताना, मूर्ख, तू मला मारलेस, पण माझा भाऊ कुंभासूर तुला सोडणार नाही. लोधासुराच्या वधानंतर कुंभासूर क्रोधाने वेडा झाला. त्याने मायावी कृत्य सुरू केले. तो ज्या वेळी जखमी व्हायचा आणि त्याचे रक्त जमिनीवर पडायचे, त्या रक्ताच्या थेंबातून हजारो नवीन राक्षस तयार होत होते. हे पाहून माता काळूबाईने आपले उग्र रूप धारण केले. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत सातारा जिल्ह्यातील वाई प्रांतात मांढरगडच्या उंच शिखरावर आदिमाया आदिशक्ती जगज्जननी काळूबाई माता विराजमान आहे. काळूबाई म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर कलियुगातील जागृत देवस्थान आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दुष्टांचा संहार करणारी संहारक शक्ती आहे. पण भक्तांनो, ही काळूबाई मांढरगडावर कशी आली? तिचा अवतार नेमका कशासाठी झाला? तिने कोणत्या असुरांचा वध केला? आणि वाईच्या या दुर्गम गडावर तिची स्थापना कोणी केली? आजच्या या महाकथेत आपण काळूबाई मातेचा संपूर्ण इतिहास, तिचे चमत्कार आणि मांढरगडची ती थरारक कथा अगदी सविस्तर ऐकणार आहोत. डोळे मिटून म्हणा, आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. कथा सुरू होते हजारो वर्षापूर्वी. मूळची ही माता काळूबाई म्हणजे सुवर्णपूरची काळेश्वरी. देवीचा अवतार हा भगवान शिवांच्या क्रोधातून आणि माता पार्वतीच्या अंशातून झाला. जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा भरला, तेव्हा दुष्टांचा नाश करण्यासाठी आदिशक्तीने हे उग्र आणि काळे रूप धारण केले. म्हणूनच तिला काळू किंवा काळेश्वरी म्हटलं गेलं. काळूबाईचे रूप कसे आहे? ती चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात दैत्यांचे शिर आणि चौथ्या हातात अमृत पात्र आहे. तिचे वाहन सिंह आहे, पण ती महिषासुरासारख्या बलाढ्य राक्षसांचा काळ बनून आली आहे. ती स्वभावाने जितकी प्रेमळ, आपल्या भक्तांसाठी जितकी माऊली आहे, तितकीच ती अन्याय करणाऱ्यांसाठी काळ आहे. आता आपण येऊयात महाराष्ट्रातील वाई प्रांतात. मांढरगड हे नाव कसे पडले? यामागे एका थोर ऋषींची तपश्चर्या आहे. त्याचे नाव होते मांडव्य ऋषी. मांडव्य ऋषी हे परम शिवभक्त आणि तपस्वी होते. त्यांनी या डोंगरावर, जिथे आज काळूबाईचे मंदिर आहे, तिथे हजारो वर्ष घोर तपश्चर्या केली. हा परिसर तेव्हा अतिशय घनदाट अरण्य होता. हिंस्र पशु, नाग आणि वृक्षवेलींनी वेढलेला हा डोंगर अत्यंत पवित्र होता. ऋषींच्या तपश्चर्येमुळे या गडाला नाव मिळाले मांढरगड. मांडव्य ऋषी ज्या संकटाची भीती बाळगत होते, तेच घडले. त्या काळात या डोंगराच्या परिसरात दोन अतिशय क्रूर आणि शक्तिशाली राक्षस राज्य करत होते. एकाचे नाव होते लोधासूर आणि दुसऱ्याचे नाव होते कुंभासूर. हे राक्षस इतके शक्तिशाली होते की त्यांनी देवांचा पराभव केला होता. त्यांना वरदान होते की कोणताही पुरुष किंवा देवता त्यांचा वध करू शकणार नाही. या वरदानाच्या अहंकारात त्यांनी मांढरगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या गरिबांना, शेतकऱ्यांना आणि ऋषीमुनींना छळायला सुरुवात केली. ते यज्ञ पेटू देत नसत, गायींचे हरण करत असत आणि मानवी रक्तांचे प्याले पित असत. असुरांचा अत्याचार असह्य झाला होता. मांडव्य ऋषींनी आपल्या तपोबलाने थेट आदिशक्ती काळेश्वरीची आराधना सुरू केली. त्यांनी रक्तांचे अर्घ्य दिले, नवचंडी यज्ञ केला. ऋषींच्या हाकेने संपूर्ण ब्रह्मांड डगमगले आणि अचानक मांढरगडाचे आकाश रक्तासारखे लाल झाले. वीज कडकडली, डोंगर थरथर कापला. एका प्रचंड दिव्य प्रकाशातून साक्षात माता काळूबाई प्रकट झाली. तिचे रूप रौद्र होते, डोळ्यात अंगार होता आणि तिच्या पैंजनाच्या आवाजाने असुरांची छाती दडपली. देवी काळूबाई म्हणाली, ऋषीवर,
डोळे उघडा, घाबरू नका. तुमच्या तपश्चर्येने आणि भक्तांच्या आक्रोशाने मला येथे येण्यास भाग पाडले आहे. या लोधासूर आणि कुंभासुराचा काळ जवळ आला आहे. मी वचन देते, या गडाला मी राक्षसांच्या रक्ताने पवित्र करेन. देवीचे आगमन ऐकून लोधासूर आपले अथांग सैन्य घेऊन मांढरगडावर चालून आला. माता काळूबाई सिंहावर स्वार झाली. तिच्यासोबत तिच्या योगिनी आणि 52 वीर होते. रणसंग्राम सुरू झाला. देवीच्या तलवारीच्या एका वाराने शेकडो राक्षसांची मुंडकी हवेत उडू लागली. रक्तांच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी लोधासूर गदा घेऊन देवी समोर आला. त्याने देवीवर प्रचंड प्रहार केला, पण मातेने आपल्या त्रिशूळाने त्याची गदा हवेतच नष्ट केली. देवीने झेप घेतली आणि आपल्या पायाने लोधासुराची छाती दाबली. तिने त्रिशूळ उचलले आणि थेट त्याच्या छातीत आरपार खुपसले. लोधासूर मरताना, मूर्ख, तू मला मारलेस, पण माझा भाऊ कुंभासूर तुला सोडणार नाही. लोधासुराच्या वधानंतर कुंभासूर क्रोधाने वेडा झाला. त्याने मायावी कृत्य सुरू केले. तो ज्या वेळी जखमी व्हायचा आणि त्याचे रक्त जमिनीवर पडायचे, त्या रक्ताच्या थेंबातून हजारो नवीन राक्षस तयार होत होते. हे पाहून माता काळूबाईने आपले उग्र रूप धारण केले. तिने आपली जीभ पसरली. तिने कुंभासुराला हवेत उडवले आणि त्याची मान कापली. त्याचे रक्त जमिनीवर पडू नये म्हणून देवीने त्याचे संपूर्ण रक्त स्वतः प्राशन केले. मांढरगडावर ज्या ठिकाणी हे युद्ध झाले, तिथे एक विहीर तयार झाली, जिला आजही रक्तविहीर किंवा देवीची विहीर म्हटले जाते. कुंभासुराचा वध झाला आणि संपूर्ण गडावर पुष्पवृष्टी केली. दुष्टांचे निर्दालन झाले. मांडव्य ऋषींनी आणि वाईच्या जनतेने देवीची मनोभावे आरती केली. ऋषींनी प्रार्थना केली, हे माते, तू आता पुन्हा हिमालयात जाऊ नकोस. याच गडावर स्थिर हो आणि कलियुगातील तुझ्या भक्तांचे रक्षण कर. भक्तांच्या हाकेला ओ देऊन माता काळूबाई तिथेच पाषाण रूपात प्रकट झाली. तिची स्वयंभू मूर्ती तिथे स्थिर झाली. मांढरगड हे शक्तीचे एक जागृत पीठ बनले. वाई प्रांतातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची ती कुलस्वामिनी झाली. तर भक्तांनो, ही होती आपली कुलस्वामिनी, दुष्टांचा काळ आणि भक्तांची माऊली माता काळूबाईची संपूर्ण महाकथा. मांढरगडाची ही पावनभूमी आणि तिथली काळूबाई माऊली आपल्या सर्वांचे कल्याण करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही काळूबाईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आई काळूबाईच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परमात्मा कथासागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.